सुप्रिया सुळे बोलतायत तिथे 98 नगरसेवक त्यांचे निवडून आले। गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता। स्मार्ट सिटी म्हणून त्यांनी एवढं मोठं ब्रँडिंग केलं। त्या पुण्याचं काय झालंय आज? वाईट वाटतं, आम्हाला वेदना होतात। पुण्याबद्दल सातत्याने नेगेटिव्ह म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कोलॅप्स, क्राईम वाढलेला, ड्रग्ज मध्ये वाढ पुण्यामध्ये चालले। असं काय पुण्याने केलंय की आज सरकार पुणेकरांवर एवढा अन्याय करतोय? आणि आयुक्तांना अर्थातच मी भेटणार आहे, कारण का कोणीतरी बोललं पाहिजे ना। सगळेच व्यस्त आहेत, घर फोडा, पक्ष फोडा, आणि आता त्यांचे कितीतरी कमी निवडून आलेत, आता ते वाढवण्यात व्यस्त आहेत लोक। असं काल तुमच्याच चॅनलवर वाचलं, ऐकायला आलं। म्हणजे सत्तेचे नंबर्स वाढवायला यांना वेळ आहे, पण सर्वसामान्य मायबाप जनता ज्याच्यामुळे आम्ही सगळे निवडून येतो त्यांच्यासाठी या सरकारला वेळच नाहीये। अतिशय असंवेदनशील हे ट्रिपल इंजिन खोक्याचं सरकार आहे। अतिशय दुर्दैव आहे, मला हे बोलावं लागतं। पुण्याला आता केंद्रामध्ये मंत्रिपद मिळालेलं आहे, आता तरी हे प्रश्न सुटतील असं वाटतं? आता जशी तुमची अपेक्षा आहे, माझ्याही खूप अपेक्षा आहेत त्यांच्याकडून। माझ्या सरकार, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र, आता महाराष्ट्र सरकारकडून काय अपेक्षा करणार? त्यांनी अपेक्षांचा भंग त्यांनी केलाय आणि केंद्रातही केलेला आहे। शहरात आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। या जिल्ह्याचे पालकमंत्री अजूनही या शहरात किंवा जिल्ह्यामध्ये अजून आलेले नाहीये। त्या सगळ्या नुकसानीचं त्यांनी कुठेही पाहणी वगैरे केलेली आहे। काय वाटतं की दुर्लक्ष होते पालकमंत्र्यांचं या सगळ्या गोष्टींकडे? तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे। दुसरा एक प्रश्न आहे, कृषी मूल्य आयोगाची आज बैठक राज्य सरकार घेते। गेल्या अनेक वर्षांपासून ही बैठकच झालेली नव्हती। आता कुठेतरी सरकारला जाग येते शेतकऱ्यांबद्दल म्हणून ती बैठक घेतली। अर्थातच मला अजून तो दिवस आठवतो जेव्हा पार्लमेंटमध्ये मी बोलले होते की कांद्याला हमी भाव द्या। मला असं उत्तर या सरकारने दिलं होतं की 3.5 जिल्ह्यासाठी आम्ही हे करणार नाही। तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे, दुधाची परिस्थिती, आणि काही गोष्टी यांचं राजकारण सगळं मतांशी जोडलेलं आहे। आमचं राजकारण सगळं मतांशी जोडलेलं नाही। अरे कुछ गोष्टी दिल से भी करणे पडते। सत्तेमध्ये येणं म्हणजे फक्त कट कारस्थानं करणं नसतं, ही जनतेची सेवेसाठी सत्ता असते। दुधाला काय भाव आहे? आता 2 रुपये सगळ्या शहरांमध्ये वाढवलेला आहे, आणि शेतीमध्ये 2 रुपये कमी झालेला आहे। म्हणजे आधी गॅप 50 रुपयाचा होता शेती टू टेबल, आता त्याच्यात अजून 2 रुपयाची भर पडली। मग हे पैसे जात आहेत कुठले? मधले 52 रुपये। म्हणजे ना शेतकऱ्याला पैसे मिळतात, ना शहरात राहणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांना दिलासा मिळतोय। दुधाला बिलकुल भाव नाही। शेतकरी प्रचंड या राज्यातला अडचणीत आहे, आणि हे या इलेक्शनमध्ये देशात सगळीकडे दिसलेलं आहे। उत्तर प्रदेशमध्ये काय झालंय तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय, राजस्थान, सगळं दिसतंय। प्रचंड डिस्ट्रेस आहे या देशामध्ये, सगळ्या राज्यांमध्ये डिस्ट्रेस आहे। अजितदादा पण म्हणतात की कांद्याचा प्रश्न सुटला नाही म्हणून आमचं नुकसान झालं। तर त्यांनी अंतर्गत प्रश्न असेल, त्यांनी काय विचार करायचा, मला वास्तव माहिती। काल दुसरीकडे अजित पवार गटाचा राष्ट्रवादीचा सुद्धा वर्धापन दिन पार पडला। त्या ठिकाणी अजित पवार भाषण करताना शरद पवारांबद्दल की 24 वर्ष समर्थपणे त्यांनी पक्ष सांभाळला, की पक्षाचं नेतृत्व केलं, आणि त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो हे बोलत असताना ते भावनिक झाल्याचं पाहिलं। मला खरंच याची माहिती नाही। मी रात्री काल 2 वाजता आली आहे नगरवरनं, त्याच्यामुळे मला याची काय फारशी माहिती नाही। मोहन भागवत यांनी बोलताना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विचारले की मणिपूर। सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावरती आहेत, आणि पुण्यातल्या एकूणच सगळ्या परिस्थिती संदर्भात त्या आयुक्तांची भेट घेणार आहेत, आणि एकूणच परिस्थितीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। यानंतर एक नजर टाकूया टॉप 18 न्यूजवर।